नमस्कार मित्रांनो, शिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी सुमित्रा मंदिरातून बाहेर येत असतात. जानकी मात्र गप्प असते. सुमित्रा विचारते की काय ग जानकी, काय झालं? मी तुला ऐश्वर्याला न सांगता भेटायला नेलं, याचा तुला राग आला का? त्यावर आता जानकी म्हणते की नाही आई, तुम्ही असं मनाला का वाईट वाटून घेतात? ऐश्वर्याने ग्रामपंचायत समोर माझी बाजू घेतली आणि मला वाचवलं, त्यातच खरंच खूप काही आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की अहो ग जानकी, हे बघ, ऐश्वर्याने तुझी मदत केली म्हणून खरंच मला असं वाटलं होतं की ऐश्वर्या बदलली म्हणून. अगं पुन्हा पण ऐश्वर्याने तेच केलं आणि खरं सांगते की तिचा अहंकार आहे, अगदी गोचिडासारखा तिला चिटकून आहे आणि तिला हेच कळत नाही की तिच्यातील तो चांगुलपणा सुद्धा शोषून घेत आहे. आणि खरंच मला कमाल वाटते ऐश्वर्याला, तिचं कशात चांगलं आहे, कशात भलंबुरं आहे हे मात्र काही कळत नाही. त्यावरती आता जानकी म्हणते की नाही आई, तिला आता ऐश्वर्याला पूर्णपणे चांगलं कळालेलं आहे की नक्की तिचं भलंबुरं कशात आहे तर. आणि मास्कमॅनला मदत करून मात्र तिने चूक केलेली आहे हे तिला अगदी मान्य करावंच वाटतं. त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की खरंच ना, आम्हाला असं वाटतं की आता ऐश्वर्याने सगळं काही सोडून द्यावं आणि जी विस्कटलेली घडी आहे तर ती मात्र खरंच पुन्हा आता जोडावी, सगळं काही व्यवस्थित होऊन दे. त्यावरती आता जानकी म्हणते की हो, तुम्ही म्हणतात अगदी तसंच होईल आणि आई, तुम्ही फार काही अपेक्षा धरून बसू नका. आता पुढे मात्र जे काही होईल ते फक्त आणि फक्त येणारा काळच ठरवेल. आणि आता ती आईंना म्हणते की चला आपण निघूयात. त्यानंतर आता इकडे नानांना खूप असं टेन्शन येते. आता सगळेजण नानांना म्हणतात की नाना प्लीज स्वतःला सावरा. तर नाना आता ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश, हे सर्व काय झाले? आता माया, अवंतिका, सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश हे सगळेजण आता नानांजवळ असतात. आणि हे बघ, तुझ्या निवडणुकीसाठी जे काही आहे ते सर्व जुळून आणलं होतं आणि एकदा निवडणूक झाल्यानंतर आपण त्या माणसाकडून पैसे मिळू असं वाटलं होतं आणि आपलं घर वाचू आणि कुठेतरी अगदी त्या माणसाशी. परंतु आता मात्र नानांना खूप टेन्शन येते. ऋषिकेश म्हणतो की नाना, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही. लोक आपल्यालाच आपल्या घरातून बाहेर नाही काढू शकत. त्यावरती सारंग म्हणतो की अरे दादा, पण खरंच ती लोक आपल्याला सांगून गेलीत की आता हे 24 तासाच्या आतमध्ये हे घर खाली करायचं. याचं आता नानांना आणि बाकी सर्वांना टेन्शन येत आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी, नाही, इतक्या शॉर्ट नोटीसवर ते आपल्याला जायला सांगू शकत नाही. त्यांनी दिलेली वेळ आहे ती अजून संपलेली नाही. त्यावरती आता लगेच सौमित्र म्हणतो की हो एक्झॅक्टली, आणि आता आम्ही लगेच मात्र कोर्टामध्ये नोटीस देतो आणि सगळं काही लिगली संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरती मात्र अवंतिका म्हणते की हे बघा, लिगली बघायला गेलं तर ते अशी जबरदस्ती नाही करू शकत, काहीतरी यातून मार्ग निघेलच. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे कावेरी काकू ह्या ऐश्वर्याला घेऊन घरी येतात. ऐश्वर्या खूपच भडकलेली आहे. त्यावरती मात्र लगेच आता ही ऐश्वर्या म्हणते की तू मूर्ख आहेस का आई? काय बोलतेस ग तू? हे सर्व माझ्या प्रत्येक कामामध्ये तुला असं पुढं पुढं का करायचं असतं? त्यावरती सयाजी तेथे येतो. सयाजी आता ऐश्वर्याला भडकलेलं बघून विचारतो की ऐशू, काय झालं? तू काय इतकी भडकलीस? त्यावरती ऐश्वर्या म्हणते की ही मला देवळात घेऊन गेली होती आणि तेथे गेल्यानंतर मला समजले की ही तर मला जानकीला भेटायला घेऊन गेली होती. त्यावरती सयाजी विचारतो की का? तर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हिला मात्र आमच्यामध्ये अगदी म्हणजे एकत्र आणायचं होतं, आमचा मिलाप घडवायचा होता. त्यावरती मात्र लगेच कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या प्लीज, तू असं का बोलतेस? मला असं वाटलं होतं की तुला जानकीला भेटायचं होतं. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की प्लीज आई, तुला का असं वाटलं की मला जानकीला भेटायचं होतं आणि मी का त्या जानकीला भेटेल? त्यामुळे नको तेथे असा शहाणपणा करत जाऊ नकोस. त्यावरती आता सयाजी तर खूपच भडकतो. सयाजी म्हणतो की तुम्हाला किती वेळेस सांगितलं की असला शहाणपणा करत जाऊ नका म्हणून. त्यावरती आता कावेरी काकू रडतच म्हणतात की मला तर असं वाटलं होतं की जानकी समंजस आहे आणि पुन्हा मात्र ते आता आपल्या ऐश्वर्याला स्वीकारतील. तेव्हा आता सयाजी जोरातच ओरडतो की काय काय वाटलं तुम्हाला? म्हणजे आपली पोरगी आपल्याला जड झाली असं तुम्हाला वाटलं का? कायम त्या जानकीचा उदो करत असतात. जमलं तर कधीही आपल्या मुलीचा असा गुणगान करत जा. आणि एवढंच जर तुम्हाला त्या रणदिव्यांचा पुळका आला असेल तर त्या रणदिव्यांच्या घरांचा रस्ता धरायचा. कळले ना तुम्हाला आता हे सर्व? त्यावरती कावेरी काकू म्हणतात की हे बघा, मला वाटलं होतं की खरंच हे सर्व मी उगाच नाही केलं. मला असं वाटलं की खरंच ऐश्वर्याने जानकीची बाजू घेतली आणि एक पाऊल मदतीसाठी पुढे केलं आणि वाटलं होतं की हिला आपल्या कुटुंबाची ओढ लागत असेल आणि सारंग रावांकडे जावंसं असं वाटत असेल. पण इथे मात्र सगळं काही वेगळं आहे. हिला मात्र आपल्याच माणसांचा बदला घेण्याची हौस आलेली आहे तर, आणि त्यामध्ये मात्र तिला इंटरेस्ट आहे. तर ऐश्वर्या जोरात ओरडून म्हणते की हो आहे. त्यानंतर आता इकडे नाना आता मात्र अवंतिकाला म्हणतात की हो ना, तसं जर झालं तर खरंच खूप भारी होईल.
आता तुम्हीच काहीतरी धडपड करा आणि हे घर वाचवा. आणि बरं झालं की सुमित्रा येथे नाही म्हणून. त्यावरती आता माया लगेच म्हणते की नाना, परंतु सुमित्रा काकूंना हे सर्व सांगावं तर लागेलच, कारण त्यांना जर अगदी अचानक हे सर्व कळाले तर त्यांना अगदी धक्का बसेल. आणि खरंच ते खूप हळवे आहेत. आता हे बघून मात्र सारंग आपल्या मनात म्हणतो, खरंच मायाला आईची काळजी खरंच वाटायला लागलेली आहे तर. आणि हे बघा ऋषिकेश दादा, मला तुम्हाला कळतं ना मला काय म्हणायचं आहे ते, असे मात्र आता माया ही ऋषिकेशला म्हणते. आणि सुमित्रा मावशींना विश्वासात घेऊन हे सर्व काही सांगा. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो, मी सर्व काही सांगेल आणि सर्व काही ठीक होईल आणि आपल्यावर आलेली ही जी काही वेळ आहे ती लवकरात लवकर खरंच जाईल. यातून आपण नक्की बाहेर पडण्यासाठी मार्ग काहीतरी काढू आणि ह्या संकटावर मात कशी करायची याचा आपण विचार करू. त्यावरती मात्र अवंतिका म्हणते की हो, काहीतरी सोल्युशन नक्की मिळेल, मी सुद्धा काहीतरी मार्ग निघतो की काय बघते. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की हो, मी सुद्धा एकदा सरांशी बोलतो. मायाला मात्र खूप आनंद होत असतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या कावेरी काकूंवर खूपच भडकते आणि कावेरी काकूंना म्हणते की हे बघ, मला त्यांच्यामध्ये अगदी बदला घेण्यात रस आहे आणि तो बदला मी घेणार म्हणजे घेणारच. आणि उगाच तू त्यांच्याशी संबंध जोडायला जाऊ नको. हे बघ, मी अख्ख्या ग्रामपंचायत समोर जानकीची बाजू घेतली कारण मी तिच्याशी बोलले आणि याचा अर्थ असा होत नसतो की मी तिच्याशी मैत्री केली म्हणून. जो तिने माझा जीव वाचवलेला आहे त्या भक्त आणि उपकाराची मी परतफेड केलेली आहे आणि ही जी गोष्ट आहे ना ती मात्र तू तुझ्या डोक्यामध्ये पक्की कर. त्यावरती आता सयाजी सुद्धा जोरातच ओरडतो आणि म्हणतो की ओ आयशू काय म्हणते, तुम्हाला कळलं नाही का? त्यामुळे चला तुम्ही आपल्या कामाला लागा, निघा लवकरात लवकर. बिचाऱ्या कावेरी काकू यांना खूप राग येतो. रागानेच ते आतमध्ये निघून जातात. आल्या मोठ्या भरत मिलाव घडवणाऱ्या असे मात्र आता सयाजी बघत बोलतो. त्यावरती सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की ते हे सर्व करून खरंच खूप मोठी चूक केली. आता ह्या सगळ्याचा परिणाम मात्र माझ्या इलेक्शनवर होऊ शकतो. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की नाही डॅडा, असं काही होणार नाही. तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेवर हे इलेक्शन जिंकणार आहे, मला पूर्ण खात्री आहे. आणि तरी सुद्धा आता मात्र सगळी काही माणसं आणि सगळं काही आता ऋषिकेश आणि जानकीला आपल्या बाजूने वळून घेण्यासाठी इतकं सोपं नाही. सयाजी म्हणतो की हो, ते तर आहे. आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, तुम्ही तुमच्या प्रचाराच्या तयारीला लागा, शेवटी सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. आता सयाजी जाते तर ऐश्वर्या आपल्या मनात म्हणते की आता फक्त आणि फक्त मी माझ्या बाजूने आणि माझ्यासाठीच लढणार, ना जानकीच्या हाती काही लागून देणार आणि ना मायाच्या. त्यानंतर सुमित्रा आणि जानकी जेव्हा घरी येतात तर ऋषिकेश सगळं काही सांगतो. हे ऐकून सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा खाली बसते आणि म्हणते की अरे देवा, आता हे सर्व कसं सावरायचं? एक संकट गेलं की दुसरं संकट दारात उभंच राहतं. आत्ताच देवीला हात जोडून प्रार्थना केली होते की खरंच माझ्या घरावरचे हे संकट जाऊन दे, सगळं काही निवारण होऊन दे. घरी आल्यानंतर मात्र आता हे कळतं की आपल्याला घर सोडून जावं लागेल. म्हणून रडतच सुमित्रा नानांना विचारते की अहो, आपण काय करायचं, कुठे जायचं? सगळ्यांना मात्र आता खूप वाईट वाटत असतं. त्यावरती आता सुमित्रा ऋषिकेशला विचारते की खरंच आपण रस्त्यावर येणार आहे का रे? त्यावरती लगेच आता ऋषिकेश म्हणतो की आई, आणि जानकी सुद्धा म्हणते की आई, असं काही होणार नाही. सौमित्रा आणि अवंतिका गेलेले आहेत कोर्टामध्ये लिगली सगळी प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी. नक्की त्यातून आपल्याला वाचवण्यासाठी ते काही ना काही मार्ग काढतीलच. काही करून आपल्याला हा निलाव थांबवता आलाच पाहिजे आणि त्यानंतर मात्र आपल्याला थोडस तरी वेळ पैसे मिळवण्यासाठी जमेलच. त्यामुळे आई, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. त्यावरती सुमित्रा म्हणते की अरे पण ही वेळ तर अगदी जायला हवी, पण नक्की काहीच होत नाही. तेव्हा ऋषिकेश आईला म्हणतो की तू पॅनिक होऊ नको, शांत राहा. परंतु मला एक गोष्ट सांग, तुम्ही कुठे गेला होतात? त्यावरती आता जानकी आईंना शांत राहून सांगते की ऐश्वर्याला भेटायला गेलो होतो. ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो, परंतु मायाला तर सगळ्यात जास्त बसतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सयाजी हे पोहे खात असतात. कावेरी काकू सयाजीला म्हणतात की अरे पुरुषोत्तम आलेला आहे. सयाजी त्याला आत बोलावतो. तेव्हा पुरुषोत्तम आत येऊन आता सयाजी त्याला विचारतो की काय काम होतं, बाजार समितीची काही खबर वगैरे घेऊन आलास की काय असं विचारतो. त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो की दुसरी खबर आहे आणि ही खबर मात्र तुमच्या कानावर अजूनपर्यंत का आली नसेल. तेव्हा सयाजी म्हणतो की लवकरात लवकर सांग, कसली बातमी आहे ते? इलेक्शन बद्दल आहे का? त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो की रणदिव्यांबद्दल. नानासाहेब रणदिव्यांचा आशीर्वाद बंगला आहे तर तो उद्या लिलावात विकला जाणार आहे. हे आता ऐकून ऐश्वर्या आणि कावेरी काकू बघतच असतात. तेव्हा हे ऐकून सयाजीला तर आनंद होतो आणि सयाजी म्हणतो की नाण्याचा बंगला चक्क विकला जातोय. त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो की हो, गावामध्ये सगळीकडे त्याची चर्चा आहे आणि तुम्ही तर व्याही आहात त्यांचे, तरी सुद्धा तुम्हाला माहिती कसं नाही? खरंच कमाल आहे आणि तुमची तर काहीच हालचाल नाही दिसली, म्हणून हे सर्व मी तुम्हाला सांगायला आलो होतो. त्यावरती सयाजी म्हणतो की हो, बरं झालं, एकदम तू चांगलं काम केलंस. त्यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो की हीच ती संधी आहे की त्यांना तोंडावर पाडण्याची. आणि सयाजीच्या पाया पडून मात्र आता पुरुषोत्तम निघून जातो. त्यावरती ऐश्वर्या विचारते की डॅडा आता काय करणार आहोत? सयाजी म्हणतो की काय करायचं आहे? आता ऐश्वर्या म्हणते की काय करायचं म्हणजे त्या रणदिव्यांचं घर आहे तर ते लिलावात विकलं जाणार आहे आणि तुम्ही म्हणतात की काही करायचं नाही म्हणून. आणि मला असं वाटतं की डॅडा ते रणदिव्यांचं जे काही लिलावात
मंदिरावरील घर आहे तर ते आपण घ्यायचं. त्यानंतर मात्र आता इकडे जेव्हा आता जानकी सांगते की आम्ही ऐश्वर्याला भेटायला गेलो होतो, हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस जानकी, तुला एकदा सांगितलं होतं की ऐश्वर्याला भेटायला जायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तू का त्या ऐश्वर्याला भेटायला गेलीस. त्यावेळेस आता जानकी म्हणते की मी स्वतः ऐश्वर्याला भेटायला नाही गेले, परंतु हा सगळा काही प्लॅन कावेरी काकू आणि आई यांचा होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला देवळात गेल्यानंतर कळाले की ऐश्वर्या तिथे आली म्हणून. आणि मला हे सुद्धा अगदी म्हणजे माहिती करून घ्यायचं होतं की ग्रामपंचायत मध्ये ऐश्वर्याने माझ्या बाजूने साक्ष का दिली असेल. त्यावेळेस मात्र मी ऐश्वर्याशी बोलायला गेले, परंतु ऐश्वर्याने मला मदत करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. शेवटी मात्र तिच्याशी बोलून काही उपयोग नाही झाला आणि ऐश्वर्या मात्र तिच्या मतावर ठाम आहे ऋषिकेश. तेव्हा मात्र आता माया मनात म्हणते की अच्छा, म्हणजे या सुमित्रा म्हातारीने भेट घडून आणली तर, म्हणजे ही म्हातारी वाटते तितकी साधी सरळ नाहीच आणि ती ऐश्वर्या मात्र तिच्या मतावर ठाम आहे म्हणून ती काहीतरी वेडवाकडं करण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेल. आणि कोणी कितीही उड्या मारल्या तरी सुद्धा शेवटी मी रणदिवे कुटुंबाची वाट लावणार म्हणजे लावणारच. आणि जानकी, तू मात्र मास्कमॅनचे पाय धरायला अगदी तयारच होशील, कारण मात्र तुझ्याकडे कोणताही दुसरा मी पर्याय ठेवलेलाच नाही. म्हणून माया स्वतःशी खूप खुश होते. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्याचा विषय आहे तो बंद करा आणि मला पूर्ण खात्री आहे की यावेळेस मात्र आपण यातून काही ना काही मार्ग नक्की काढू, तोपर्यंत मात्र कोणी धीर सोडायचा नाही. त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का, इतकं मोठं घर असताना आपल्याला आणखीन एक घर कशाला पाहिजे. यावरती ऐश्वर्या म्हणते की तुम्ही विचार करा की जेव्हा आपण त्या रणदेव्यांचं घर विकत घेऊ तेव्हा सगळे रणदेवे माझ्या पायाशी असतील, कारण त्या जानकीचं पडलेलं तोंड मला बघायचं आहे. आता हे ऐकून कावेरी काकूंना मात्र ह्या ऐश्वर्याचा खूप राग येतो. त्यावरती सयाजी विचारतो की अगं पण पैसे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, डोंट वरी, पैशाचा बंदोबस्त मी केलेला आहे. मास्कमॅनने मला पैसे दिले होते आणि ते पैसे मात्र मी आता इथे वापरणार आहे. तर त्या रणदेव्यांनी मला अगदी धक्के मारत बाहेर काढलं होतं. आता मात्र मी त्या प्रत्येक रणदेव्यांना मात्र अगदी धक्के मारत कसं अगदी तसेच घराच्या बाहेर काढते हे बघतच राहा. त्यानंतर आता सुमित्रा रूम मध्ये आता खूप रडत आहे. तेव्हा आता तेथे नाना येतात. नाना म्हणतात की काय झालं सुमित्रा, अगं रडतेस का, ते पण एकट्यामध्ये, का अशी रडतेस बरं. त्यावरती सुमित्रा म्हणते की अहो, हे घर आपलं आहे, या घरात किती आपल्या मुलांच्या आठवणी आहेत, मग आपण हे घर सोडून कसं जायचं बरं, सांगा, तुम्हीच सांगा. त्यावरती नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा, ह्या सगळ्याचा तू इतका त्रास करून घेऊ नकोस. ह्या आठवणी आहेत ना, तर त्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आता जपून ठेव. माझा पूर्ण विश्वास आहे की आपली पोरं मात्र या घरात कुणालाच कशाला हात लावून देणार नाही. आणि सुमित्रा, तू काही काळजी करू नकोस. त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की देवाचा चमत्कारच आता सगळं काही करू शकतो. जेव्हा मी या घरात आले तेव्हा मला वाटलं होतं की आता या घराच्या माणसांच्या आयुष्यात आणि या घराच्या बाबतीत काहीतरी नवीन घडवण्यात मला अगदी यश येईल, परंतु नाही, काहीतरी वेगळंच आता हे होत आहे. आणि काही झालं तरी आता आपल्याला हे घर सोडून जावं लागणार आहे. सांगा तुम्ही आता काय करायचं. आपण हे घर वाचवायला आणि सावरायला किती प्रयत्न केले, जे जे आहे ते सर्व काही केलं, सगळं काही अगदी आपल्या मुलांनी सुद्धा केलं, मग काय झालं, खरंच मात्र कमी पडलं सर्व काही. सांगा हो, काही वेळ आपल्यावर आली. त्यावरती नाना समजावतात की सुमित्रा, आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा आपण नाही करायची. हे सगळं तुला माहिती आहे आणि हे सर्व करतच आपण आपल्या संसाराचा डोलारा उभा केला ग. त्यामुळे हे बघ, आता मात्र आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा. आणि तूच म्हणाली की देवाच्या मनात जे काही आहे तसं होईल, मग देवच आपलं सगळं काही कल्याण करेल आपली मदत करून. हे बघ, आपल्या मुलांनी आतापर्यंत चांगलंच कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, गोरगरिबांना मदत केलेली आहे. नियती मात्र त्या सगळ्याचा हिशोब करून आपल्याला नक्की मदत करेल. हे बघ सुमित्रा, मला पूर्ण खात्री आहे की आपल्यावर आलेल्या या संकटातून मात्र आपली मुलं नक्की काहीतरी मार्ग काढतील आणि हे संकट दूर करतील. आणि हे बघ सौमित्रा, अवंतिका मुंबईच्या हायकोर्टात गेलेल्या आहे, त्यामुळे अजून सुद्धा काहीतरी आशा आहे आपल्यासोबत. त्यामुळे तू इतकी काळजी नको करू सुमित्रा. असे बसे नाना आता सुमित्राला समजावतात. त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा आता रूम मध्ये शांतच बसलेली आहे विचार करत. ऋषिकेश येतो. ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी, तू अशी हरल्यासारखी का बरं बसलीस. त्यावरती जानकी म्हणते की कारण मला हरल्यासारखंच वाटतं आणि असं वाटतं की हातातून सगळं काही निष्ठच चाललेलं आहे. आणि ऋषिकेश, हे घर आई आणि नानांचं हक्काचं घर आहे, त्यांचा श्वास आहे, त्यामुळे ते घर मला असं नाही जाऊन देता येणार. आपण त्यांना शब्द दिलेला आहे, पण खरंच ऋषिकेश, तुम्हाला असं वाटतं का आपण दिलेला शब्द आपण पूर्ण करू शकू. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नक्कीच जानकी, आपण काही ना काही करू शकतोच. दीपक, आपल्याकडे अजून सुद्धा एक संधी आहे, त्यामुळे तू विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. जानकी म्हणते की ऋषिकेश, माझा
माझा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु येणाऱ्या परिस्थितीवर नाही. दिवस उजडलेला आहे की जेव्हा हे घर आपल्या हातामध्ये नसेल, ही सत्य परिस्थिती आपल्याला शेवटी मान्य करावीच लागेल. हे ऐकून आता ऋषिकेश सुद्धा उठतो आणि म्हणतो की जानकी काय बोलतेस तू हे सर्व. त्यावर जानकी म्हणते की खरं आहे तेच बोलते. तर ऋषिकेश म्हणतो की काय खरं बोलतेस? अगं घरातील सगळेजण खचून जात असताना मात्र तू त्यांच्या मनामध्ये आशा रुजवलीस आणि शेवटी तूच आता हतबल होत आहे का असं करतेस? त्यामुळे नाही जानकी, आता हे जे काही सुरू आहे तर ते सगळं काही थांबव आणि पुन्हा एकदा या घराला संकटातून वाचव. या घराचा आधार तू एकदा बन. या घराला आज तुझी गरज आहे. या घरातील प्रत्येक माणूस तुझ्याकडे आशेने बघत आहे. त्यामुळे जानकी तूच आता हे सगळ्याला सावरू शकते. तर जानकी म्हणते की ऋषिकेश कसं काय करू मी आणि कसं सावरू? तुम्ही सांगा की आपल्याकडे काही पर्याय दिसतो का? यातून सावरायचं कसं तेच मला नाही कळत, कारण यातून आता आपली किंमत आहे तर ती शून्य झालेली आहे ऋषिकेश. आज मात्र पहिल्यांदा मला हे जाणवत आहे की माणसापेक्षा पैसा मोठा असतो. जेव्हा पैसे आपल्या हातात नाही तर आपण त्यावेळेस काहीच करू शकत नाही ऋषिकेश. यावरती ऋषिकेश पुन्हा जानकीला समजावतो की असं नसतं जानकी. आज सुद्धा या घरावर आतापर्यंत खूप काही संकट आली होती. चांगले किंवा वाईट असे कितीतरी प्रसंग आहेत, आपण दोघांनी एकत्र बघितलेले आहेत. मला सांग की जेव्हा आपण हे घर अगदी सोडून गेलं होतं तेव्हा सुद्धा आपल्या हातात काय होतं? तेव्हा सुद्धा आपण ती वेळ निभावली. मग आता सगळेजण आपल्या सोबत आहे, पण तरी सुद्धा तू असं विचार का करतेस? आणि हे बघ जानकी, फक्त आणि फक्त आपल्याला आपलं घर वाचवायचं आहे. सौमित्र आणि आता अवंतिका त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की जानकी आपल्या हातून हे घर नाही जाऊ शकत. या घराने मात्र आजपर्यंत खूप जणांना मदत केलेली आहे. आई नानांची पुण्याई आणि तू सुद्धा जानकी या घरासाठी किती वेळेस ठामपणे उभी राहिलेली आहेस. त्यामुळे जे काही होत आहे तर ते सगळ्यांनी एकत्र येऊन उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे मला आज मनापासून वाटतं की जानकी हे घर आपण खरंच आपल्या हातून नाही जाऊन देणार. सौमित्र सुद्धा मुंबईला गेलेला आहे. तो कायद्याने मात्र आता हे घर अगदी लिलावातून थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न मात्र नक्की करेल. त्यावरती आता जानकी म्हणते की तुम्ही म्हणतात अगदी तसंच व्हायला हवं, तुमचा विश्वास जिंकायला हवा, परंतु मला भीती वाटते एका गोष्टीची, कारण मी आई आणि नानांच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही बघू शकत ऋषिकेश. या घराचा उंबरठा ओलांडताना मी माझ्या घरातील प्रत्येकाला नाही बघू शकत. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी तसे नाही, तू फक्त हार मानू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. अचानक मात्र लाईट बंद होते तर आता पूर्णपणे अंधार झालेला आहे. तर जानकी विचारते की ऋषिकेश काय झालं, लाईट कशा गेल्या असतील? आता ऋषिकेश म्हणतो की थांब मी बघून येतो नक्की काय झालं ते. हा सगळा काही मायाचा पराक्रम आहे. आणि त्याच वेळेस आता जानकी एकटी रूम मध्ये असते तर माया लगेच आता खिडकीतून इकडे ये जा करते. जानकीचं लक्ष जातं की लगेच तो खिडकीमध्ये उभा राहतो. तर जानकी खूप घाबरते. तो जानकीच्या अगदी चेहऱ्यावर बॅटरीचा लाईट चमकवतो. तेव्हा आता जानकी त्याला बघते आणि म्हणते की तू. तेव्हा आता ती माया म्हणजे मास्कमॅनच्या आवाजात म्हणते की जानकी, तुझ्या आयुष्यामध्ये मी अंधार घेऊन आलेला आहोत. अंधार, आता या अंधाराची सवय करून घे आणि तुझ्या घरातील माणसांना सुद्धा हे सांग, इथून पुढे मात्र तुमच्या आयुष्यामध्ये रोज अशी काळोखी रात्र येणार आहे. तर त्यावरती जानकी त्याला धमकावते, जर तू माझ्या घरातील लोकांना त्रास दिला तर याद राख, आणि हे सगळं करून तुला काय मिळणार आहे रे? तेव्हा आता मास्कमॅन म्हणजे ही माया म्हणते की मला काय होतं हे मी तुला सांगितले होते आणि तू मात्र माझं ऐकलं नाहीस. आणि बघ तुझ्या घरावर काय वेळ आलेली आहे आज. आणि अजून सुद्धा विचार कर की तू घरच्यांच्या सुखासाठी मात्र स्वतःच्या सुखाला बाजूला सार. तेव्हा आता जानकी रागाने म्हणते की हे बघ मी तुला स्पष्ट सांगते की मी मकरंदकडे परत नाही जाणार, कळले असेल तुला तर जा इथून. आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ जानकी तू भानावर ये, आणि जर तुला आता या घरात तुला वाचवायचं असेल, काही झालं तरी तुला शेवटी मकरंदकडे जावंच लागेल आणि ही एक शेवटची संधी मी तुला देत आहे असे तू समज. तेवढ्यात आता लाईट ऑन होते तर आता मास्कमॅन लगेच तिथून पळून जात असतो. जानकी त्याला थांब थांब म्हणत असते. आता जानकी मात्र जोरजोरात आता ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऋषिकेशला आवाज देत आहे. आणि तेवढ्यात ऋषिकेश आत येतो आणि जानकीला विचारतो की काय झालं जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश मास्कमॅन आला होता. तर ऋषिकेश विचारतो की कुठे गेला. आता जानकी म्हणते की तो पळून गेला. ऋषिकेश म्हणतो की तो जास्त लांब नसन गेला, मी बघतो असे बोलून ऋषिकेश धावतच बाहेर येतो. तर सारंग त्याच्या मागे येतो आणि दादा थांब, तू कुठे निघालास असं पळत असे विचारतो. वरती ऋषिकेश सारंगला विचारतो की मला सांग, तू आता मास्कमॅनला बघितलं होतंस का? सारंग म्हणतो की काय बोलतोस, अरे मास्कमॅन आपल्या घरी आला होतात का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, अचानक लाईट गेल्या, आमच्या बेडरूमला जी बाल्कनी आहे ना तिथे दारात तो आलेला होता असे तर जानकी सांगते. आणि खरं तर लाईट गेली म्हणून आता ऋषिकेश बाहेर बघायला गेले होते आणि तेवढ्यात तो तेथे बाल्कनीत आला होता आणि त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी त्याला पकडायला बाहेर जाणार तोच त्याने बाहेरून कडी लावली होती, त्यामुळे मी खरंच त्याला नाही पकडू शकले. सारंग म्हणतो की वहिनी तेथूनच आरडाओरडा करायचा होता, आपण सगळ्यांनी मिळून त्याला पकडलं असतं. आणि तेवढ्यात आता
आता मास्कमॅनचे कपडे वगैरे चेंज करून माया लगेच बाहेर येते तेव्हा आता जानकी म्हणते की मला खरंच काही सुचलं नाही सारंग भाऊजी, खरंच मी खूप घाबरलेले होते. माया पुढे येते आणि विचारते की काय झालं, तुम्ही का घाबरला? तर जानकी म्हणते की माया अगं मास्कमॅन आला होता. माया म्हणते की काय बोलतात, आमच्या बेडरूम मध्ये आणि अचानक तो गायब झाला. तर आता माया म्हणते की अचानक गायब कसा होऊ शकतो, इथेच कुठेतरी तो असेल. आणि लगेच सारंगला विचारते की तुम्ही तर येतेच होतात ना, तुम्ही त्याला नाही बघितलं का? तर जानकी म्हणते की जर तसं असेल तर सारंग भाऊजी तुम्ही त्याला बघायला अगदी हवं होतं. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी अगं मी इथे नव्हतो, मी दादाचा आवाज ऐकला आणि त्याच्या मागे मागे आलो होतो. आजच मला कळेल नक्की की काय झालं ते. त्यावर आता जानकी म्हणते की मला हेच कळत नाही की तो मास्कमॅन एका क्षणात कसा गायब होऊ शकतो. तेव्हा आता मायाला खूप हसू येत असतं, कारण माया आता एका क्षणात बाहेर गेली आणि आपले कपडे वगैरे चेंज करून कुंडीजवळ ठेवले आणि लगेच आपला जो काही पहिला अवतार आहे तो घेऊन पुन्हा जानकी समोर हजर, म्हणून तिच्याकडे बघून हसत असते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू पॅनिक होऊ नकोस, मी आणि सारंग इकडे आजूबाजूला बघतो. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा तुम्ही नक्की त्याला पकडा तरच हा गुंता सुटू शकतो. ऋषिकेश आता मायाला म्हणतो की तू जानकी सोबत थांब. माया म्हणते की हो हो नक्कीच. आणि ते दोघे आता मास्कमॅनला शोधायला निघून जातात. तर आता जानकी मायाला म्हणते की त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. मग माया लगेच जानकीला म्हणते की जानकी ताई तुम्ही शांत व्हा, तो नक्कीच सापडेल, जरा पेशन्स ठेवा. तर जानकी म्हणते की कसं मी हे सर्व पेशन्स ठेवू, काही करून त्याला शोधायला हवं, तो कुठे गेला असेल, म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. तर माया आता मनात हसत असते आणि म्हणते मी तुला आता असंच हादरून सोडणार आहे, तर तू मात्र तुझ्या नवऱ्याला मास्कमॅनला शोधायला पाठवलंस, तुम्ही तुमचं आयुष्य अख्खं खर्ची घातलं तरी सुद्धा तुम्हाला मास्कमॅन कधीच सापडणार नाही. त्यामुळे हा शोध थांबवा आणि आजची घरातील जी काही शेवटची रात्र आहे छान जगून घ्या, कारण उद्यापासून आता तुमचा या घरावरचा हक्क कायमचा संपेल. पण माया आता जानकी समोर अगदी घाबरण्याचं नाटक करते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सारंग अगदी धावतच येतो आणि सगळ्यांना आवाज देऊन बाहेर बोलावतो. सगळेजण बाहेर येतात आणि जानकी विचारते की काय झालं सारंग भाऊजी. तेव्हा सारंग म्हणतो की बाहेर सगळेजण आपल्या घराचा लिलाव करण्यासाठी उभे आहेत, हजर आहेत, सगळेजण एकत्र जमलेले आहेत. आणि आता मात्र तेथे सगळेजण बोलीला सुरुवात करतात. एमके कंपनीची सगळी माणसं आलेली आहेत मायाच्या सांगण्यावरून. आणि आता ज्यांना अगदी हे घर घ्यायचं आहे तर ते बोली बोलायला सुरुवात करतात. आता मात्र 3 लाखापर्यंत ही बोली जाते. तर लगेच मग ऐश्वर्या तेथे येते आणि 3.5 करोड असं म्हणून काहीतरी लाखवर बोलते. ऐश्वर्याला बघून मात्र आता सगळेजण पाहतच असतात. माया सुद्धा आता ऐश्वर्याकडे पाहत असते. तर ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर म्हणते की हे घर शेवटी मीच विकत घेणार. तर जानकी आता ऐश्वर्याकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.